मोठी झालीस. अगं जाऊन आरशात बघ, तू या 2 वेण्यांमध्ये ना अजून लहानच दिसतेस. बागो तुला मारे ना दादा सांग ना जाने उठ. आता मला चमती करू दे. उठ उठ उठ. एवढा भारी योग आला आणि मी सोडणार वे. चल उठ. आता मला चमती करू दे. तेल लाव. लहानपणी मी याच्या केसाला तेल लावून द्यायचे आणि सूर्या आता माझ्या केसाला मुंग्या लागणार म्हणून घाबरून पळून जायचा. पण खरं आहे दादा, लहानपणीपासून ना आत्याने आपले लाड पुरवण्यात कधीच कसली कसर ठेवली नाही बघ. बहिणी तुला माहितीये, लहानपणी तात्या आमच्यावर चिडले का नाही का आम्ही आत्याच्याच आड जाऊन लपायचो. आणि मला कधी काही चांगलं चांगलं खावंसं वाटलं ना की मी आत्याकडेच हॅक्टिक करायचे. काय करायची? हट्ट बनायचं तिला. काय पण काय बोलते. अगं धने, तुझी मराठी आणि इंग्रजीची भेळ मिसळ कधी थांबवणार आहेस तू बाई? आता इंग्रजीचा न धनुचं कधी जमलंय का? पण सूर्या, तुझं आणि गाण्याचं चांगलं जमायचं. शिकला नाही पण गाणं छान म्हणायचंस तू. काय नाही ते घरी बसल्या बसल्या काहीतरी करायचो आपलं मी. आत्या, तुला आठवतंय का ग, तुम्हाला ती आडवी पिपाणी दिली होतीस बघ? हा, लई वर्ष झाली त्याला. थांब थांब थांब. काय? हे बघ. अजून जपून ठेवलंयस? हा मग, तू काहीतरी दिलंयस आणि ते मी जपून ठेवणार नाही असं होईल का तरी? आई काय बघते मी हे? या सगळ्यांचे एवढे लाड केलेस तू? मला तर लहानपणापासून फक्त शिस्त लावणारी आणि काम शिकवणारीच आई माहितीये.